हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. माझं नाव शांताराम रंगनाथ दवंगी, राहणार मळेगाव तडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आमच्यावर जो अन्याय झाला, आमच्या वडिलोपार्गीची जमीन आहे, तिचं अजून खाते वाटप झाले नाही. आमचे वडील वरून बरेचसे दिवस झालेले, पण तिचं खाते वाटप झालेलं नाहीये. तर आमचे हे पुतणे हे वाळू व्यवसाय करता. हा वाळूचा बोजा त्या क्षेत्रावर पडेल, सामायिक क्षेत्र झालं ते, खात्याने फुटल्यामुळे सामायिक क्षेत्र येते, त्याच्यावर वाळूचा बोजा टाकता. आमचे भाचे आले, त्यांनी आम्हाला सांगितलं की मामा तुमचं क्षेत्र आम्ही वाटून देतो, जे त्याचे खातेफोड करून घ्या. हे भाचे आल्यानंतर त्यांच्या देखत हा म्हणता, ते निघून गेल्यानंतर परत हे त्या गावचे वतीने खाते फोडून देते नाही. आणि म्हणायला गेलो की आम्हाला हाणमार करतात, त्रास देता. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला बी हे तिथं आमच्या विरोधात काहीतरी पोलिसाला सांगून आणि आमच्यावरच पोलीस लोक भडकून देत्या. पोलीस लोक आमचं काही शब्द ऐकून घेते नाही, आम्हालाच उलट दमदाटी देऊन आम्हाला तिथून काढून देत्या. मध्यंतरीच्या काळात ग्रामीण पोलीस स्टेशन कोपरगाव येथे आपल्यावर काय अन्याय झाला? रात्री मारहाण केली आम्हाला या वळवाल्यानंच. तर आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला गेलो, तर कोपरगाव पोलीस स्टेशननं आम्हाला दिवस उगोपर्यंत बसून ठेवलं. तिथं बसून ठेवल्यानंतर सकाळी आमची कंप्लेंट घेतली. आमची कंप्लेंट घेतल्यानंतर आमच्या मुलाला मालन मंडळीला दवाखान्यात पाठवलं. दवाखान्यातून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमचा मुलगा तसा जे निघून गेला, तर 1 महिन्यानंतर तो मुलगा आम्हाला सापडला. तो बी दवाखान्यामध्ये, आमच्या मुलांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट करेल होतं त्याला. ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे पीआय आहे, पोलीस साहेबांनी त्यांच्या अधीनस्थ जे पोलीस कर्मचारी आहेत, त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव सांगता येईल का? ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना मारहाण केली त्याचं नाव? ते निजाम शेख म्हणून आत्ता झालेली ती मारहाण. ती त्याला किती दिवस झाले? 4 तारखेला झाली, 4/4/ला 2026. हो. तो विषय काय झाला? तो विषय आम्हाला इथं आमच्या मुलाला या आमच्या पुतण्यानी बोलून घेतलं का आपल्याला वाटप करायचंय म्हणून, जे त्याचे वावर वाटून घ्या, खाते फोडून घ्या. त्यासाठी आमच्या मुलाला बोलवलं. मुलगा इथं आल्यानंतर त्यांनी त्याला तिकडे त्यांच्या घरी बोलून घेतलं. आणि आमचा 3 नंबरचा भाऊ आहे, तो पावडं घेऊन आमच्या मुलाच्या मागे लागला. का आरडाओरडा झाला म्हणून आम्ही तिकडे गेलो. आमच्या मुलाला आम्ही इकडे घेऊन आलो. ते आमच्या आधी कोपरगाव पोलीस स्टेशनला आमच्या आईला आणि हे 2 पुतणे, 3 जण हे कोपरगाव पोलीस स्टेशनला गेले. तिथं गेले, त्यांना पोलिसाला आमच्या विरोधात भडकून दिलं. आम्ही तिथं गेल्यानंतर निजाम शेख म्हणून यांनी आमच्या मुलाला आतमध्ये लोटलं खोलीमध्ये. आम्ही त्याच्या मागे गेलो, आम्हालाही लोटलं, दरवाजा बंद केला, आमच्या मुलाला मारायला सुरुवात केली. आम्ही म्हणलं आम्हाला आमच्यावरच अन्याय झाला, तुम्ही आम्हालाच मारित्या म्हणलं. तर ते म्हणे यांना साहेबासमोर घ्या, म्हणे साहेबासमोर घ्या. तर बाई माणसाला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली, लोटालाटी केली बाई माणसाला सुद्धा त्यांनी. निर्मला शांताराम दवंगे, राहणार मळेगाव तडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. तुमची मागणी काय आहे? तुमच्यावर काय अत्याचार? आमच्यावर आज 2006 पासून अन्याय होतो. आम्ही शेतीत गेल्यावर आमचे नुकसान करते, पिका पाण्याचे आम्ही बोलायला गेले होते, आम्हालाच मारहाण करून आमच्या शेल्प्या काढून पोलीस स्टेशनला पाठवतात. आम्ही 10 वर्ष बाहेर होतो. बाहेरून आल्यानंतर शेती जमीन आम्ही घरदार नीट केले, तरी हे पुतणे किंवा यांचे वडील होते, ते आमचे नुकसान करता शेतीत गेलो. आम्ही बोललो का आम्हाला मारहाण करता, वाईट वाईट बोलतात. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशन आमचं मनावर धरीत नाही, काहीच करीत नाही. त्यांनी ही पोची ओळखली की माझ्या सगळ्यांचे बापाची जमीन किंवा माझ्या नवऱ्याची जमीन आहे, सगळ्या त्यांच्या बायका ते खात्या करत्या. आम्ही गेलो का आम्हाला शिवाळ करता, आम्हाला विहिरीवर येऊ देते नाही, आम्हाला साहेबपणात पाणी घेऊ देते नाही. शेतीत पीक केल्यानंतर आमचं पीक नुकसान करून टाकी त्या. बोलायला गेलो का आम्हाला जास्त म्हणजे वाईट वाईट बोलून धावून आमचा अपमान करत्या. तुमची जी केस आहे ही कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे असं तुम्हाला वाटतं? कोर्टामध्ये तुम्ही दावा वगैरे दाखल केलेला आहे की? आम्ही 2006 साली आम्ही केस टाकली होती. आम्ही बाहेरून यायचो तारखेला, आमच्या भाच्यांनी बोलून मिटून घेतलं का तुमचे खाते फोडून देऊ. आम्ही आल्यानंतर त्यांनी खाते फोडले नाही आणि भाषाला बोलून केस माघारी घेतली.
आणि आमच्या हक्क सोडच्या आमच्या मालकाच्या सह्या घेतल्या, आमच्याकडून 15,000 रुपये घेतले, खाते फोडले नाही, काही नाही. आम्हाला त्रास होतोय दरवर्षी आमचं पीक नुकसान करताय हे पुतणे दरवर्षी. आणि आम्हाला विहिरीवर जाण्याची अडचण करताय, येऊ देते नाही आम्हाला. आमच्या वडिला पारखी विहीर येते, आम्हाला त्याच्यात हक्क पाहिजे, जमिनीचा हक्क पाहिजे. त्यांच्या जसे 55 गुंठे ते खाते आम्ही पण खातो, पण आम्हाला हक्क पाहिजे. आमची 60 वर्ष वय झाली. आम्ही हे जर त्या जमिनीमध्ये कर्ज काढी त्या नावावर करून घेतलं, आम्ही करायचं काय, खायचं काय? आमचे 2 मुलं बाहेरगावी पोट भरते. आम्ही आज ही शेती सोडून आम्हाला कोण यांनी जर आम्हाला शेती नाही दिली, आम्हाला कर्ज काढण्याचा लाभ नाही, आम्हाला पोट भरण्याचं काही संधी नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी आमचा मुलगा दोन्ही मुलं आमचे नाशिकला आहे. त्याच्या मित्राची बायको वारली म्हणून तो आला. ह्या पुतण्यांनी त्याला बोलून घेतलं, इकडे ये, आणि त्याला हाणमार करायला सुरुवात केली. आम्ही गेलो तर ती आमचे शेल्पे काढी त्यांना आधी पोलीस स्टेशनला पाठवते. आम्ही पोलीस स्टेशन गेल्यानंतर त्यांनी काहीच विचारपूस केली नाही. या पुतण्यांनी ना त्यांना काय सांगून काय नाही, तर त्या आमच्या मुलाला मध्ये घेतलं, हाणमार चालू केली. आम्ही गेलो, आम्हालाही पण धक्काबुक्की दिली. आम्हाला म्हणते का चला चला, पण आमची केस घेतली नाही. आम्ही चोर होतो, आम्ही काही खून केला होता, येई शहानिशा केली नाही. तुमची क्रॉस कंप्लेंट त्यांनी घेण्यास नकार दिलेला आहे. घेण्यास नाही, नंतर मारहाण केली आणि म्हणते केस करा, घ्या कंप्लेंट. आम्ही कशी काय करू? आम्हाला तिथे मारहाण केली या पुतण्या समोर. हे पुतणे दोन्ही लबाडे, एकचे दोन तिथं पोलिसाला सांगायचे आमच्या विरोधात. आणि आजही बी पोलिसांनी सगळं यावा शेतीमध्ये माझी जागा सोडेली घराला, त्यांनी घर बांधले. ते दोन्ही झाडं लावून मला जाण्याची तिथं अडचण आहे. तुमच्या पुतण्यांचे नाव सांगा. अमोल चांगदेव दवंगे, गणेश कांताराम दवंगे, सागर बाळासाहेब दवंगे, कांताराम रंगनाथ दवंगे, बाळासाहेब रंगनाथ दवंगे. हे चारही नंगटपणा करताय. आम्ही दुसरीकडे शेजारी राहतो, आमच्या शेतीत आमच्या जागेवर चाललो, ते आमच्या संग नंगटपणा करताय. आणि त्यांचं वाळूचा 13 लाख, अमोल चांगदेव दवंगे याचा 13 लाख आहे, गणेश कांताराम दवंगे याचा 13 लाख आहे. आमच्या वडिलांची 4 एकर जमीन होती, तिच्यावर यांनी हा बोजा वाळू टाकली, तिचा बोजा आला, महाराष्ट्र शासन लागलं. आणि 1.5 एकर जमीन आमच्या सासूबाईला ठेवली होती. तर ते गणेश कांताराम दवंगे यांना आहे ना 4 लाख कर्ज काढलं, त्या जमीन तारण दिली. आणि अमोल चांगदेव दवंगे यांनी बायकोच्या नावावर 15 गुंठे करून घेतली. त्याच्यात खाली आम्ही राहिलो. आम्ही करायचं काय? आम्हाला हा का न्याय मिळत नाही? आम्ही तहसीलला गेलो, तहसील बी न्याय देत नाही, पोलीस स्टेशन बी न्याय देत नाही. आम्ही करायचं काय आता? जगायचं का मरायचं?